तीन दरवाजातून जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळून महिला गंभीर जखमी। पन्हाळगडावरील युवकांनी दाखवले धाडस, दरीत उतरून महिलेला काढलं बाहेर। गोकुळ सोबत गोकुल। ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजातून तालुक्याच्या पश्चिम भागास जोडणाऱ्या रस्त्यावरील संरक्षक भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळून झालेल्या अपघातात आशा सचिन कुंभार वय 35 ही वाशी येथील महिला गंभीर जखमी झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच पन्हाळ्यातील युवकांनी तातडीने जीवाची पर्वा न करता दरीत उतरून जखमी महिलेस झोपाळ्यातून वर काढल्याने महिलेला जीवदान मिळालं। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जखमी आशा कुंभार त्यांची मैत्रीण सीमा सुतार हिच्यासह पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या निवासी शाळेत मुलाला प्रवेश घेण्याबाबत चौकशी करण्यासाठी आल्या होत्या। त्यांच्या वाशीपासून पन्हाळ्यापर्यंतच्या प्रवासात सीमा सुतार यांनी दुचाकी चालवली, तर तीन दरवाजातून पुढे शाळेकडे जाणाऱ्या तीव्र उतार आणि नागमोडी वळणाच्या रस्त्यावर जखमी आशा कुंभार यांनी दुचाकी चालवण्यास घेतली। त्यांनी उतारावर उभी असलेली दुचाकी मैत्रीण मागे बसण्यापूर्वीच चालू केली। उतारावर असल्याने चालू होताच दुचाकी वेगाने पुढे जाऊ लागली। वेगामुळे आशा यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्या दुचाकीसह रस्त्याच्या संरक्षक भिंतीला धडकून थेट दरीत कोसळल्या। याची माहिती मिळताच येथील विजय पाटील, राकेश उदाळे, विश्वजित पाटील, सरदार पन्हाळकर, सागर गवंडी, भीमराव कांबळे, अनंत बनगे, शीतल गवंडी, सागर सुतार, नितीन बहादूर, वासिम देसाई या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्षणाचा विलंब न करता दरीत उतरून जखमी आशा यांना झोपाळा करून खांद्यावरून दरीतून वर काढले। उपचारासाठी पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखलही केले, पण 25 ते 30 फूट दरीत कोसळल्यानं त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी CPR कोल्हापूर येथे पाठवले। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।